वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। विचार चंद्रोदय दर्शन या ग्रंथामध्ये द्वादश कला, ज्ञानाच्या कर्मनिवृत्तीचा प्रकार, त्रयोदश कला, सप्तज्ञान भूमिका वर्णन आणि चतुर्दश कला, जीवनमुक्ती आणि विदेही मुक्ती वर्णन। तर पान क्रमांक 86 वर पहा, जीवनमुक्ती म्हणजे काय। तर इथं पंडित प्रल्हाद बुवा सुबंध सांगतात की देहादिक प्रपंचाचा प्रत्यय म्हणजे अनुभव होत असतानाही स्वरूप स्थिती ती जीवनमुक्ती होय। म्हणजे या जगत पदार्थांचा अनुभव येत असताना, प्रतीती होत असताना सुद्धा स्वरूप स्थिती कायम राहणं याला जीवनमुक्ती म्हटलेलं आहे। अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म ते भोगले गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते ते संचित कर्म। कारण आपण कर्म पाहिलेलं आहे, तर ह्याला संचित कर्म म्हणतात की अनेक जन्मामध्ये जे पुण्य पापादी कर्म ज्याचा भोगच झाला नाही पण त्याचे संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरामध्ये जे राहिलेले असतात ते संचित आहेत। या चालू असलेल्या देहाकडून जे काही नित्य नैमित्तिक कर्म घडत राहतात ते क्रियमान आहे आणि पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुखदुःखादिकांचा भोग होतो त्या सर्वांना मिळून प्रारब्ध म्हणलेला आहे। तर संचित कर्माचा आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाग्नीने नाश होतो। जसं कमळाच्या पानास ज्याप्रमाणे पाण्याचा लेप होऊ शकत नाही, म्हणजे न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती इंद्रियांचा जय वासनेचा अक्षय संकल्पाही नये वरिमना तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा। तर अशा पद्धतीनं त्याचप्रमाणे अपरोक्ष ज्ञान संपन्नाला क्रियमान कर्माचा लेप होऊ शकत नाही। कारण कायिक वाचिक आणि मानसिक म्हणजे शरीर वाणी आणि मनानं जे कर्म घडते त्यात मी करता असा अभिमान ज्ञानाला होत नसतो, म्हणून क्रियमान कर्माचाही ज्ञानाग्नीच्या योगाने नाश होतो। आता श्रुतीत सांगितले की ज्याप्रमाणे ईशिकेतला म्हणजे मुंज नावाच्या गवताच्या दांड्यात असलेला तूल म्हणजे कापूस अग्नीत टाकला असता एकदम जळून जातो, त्याप्रमाणे ज्ञानसंपन्न पुरुषाची संचित आणि क्रियमान पुण्यपाप मिश्रित कर्मे सर्व कर्मे जळून खाक होऊन जातात। अशा ज्ञानी पुरुषाची सर्व कर्मे क्षीण होतात। यथैधांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा। श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात, सूक्ष्म काष्टादिकांनी प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे सर्व काष्टे म्हणजे लाकडे जाळून टाकतो त्याचे भस्म करतो, त्याप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी म्हणजे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मरूप आहे, या ज्ञानाग्नीने संचित व क्रियमान पुण्य पाप मिश्रित सर्व कर्मे जाळून त्याचे भस्म करतो। अशा रीतीने परमात्म्याचे दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्याने संचित व क्रियमान अशा दोन्ही कर्माची निवृत्ती होते। आता बाकी राहिलेले तिसरे जे कर्म प्रारब्ध कर्म ते देहाच्या शिरावर आहे, म्हणजे प्रारब्धाने जे देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्माच्या फलाच्या रूपाने
असणारी जी सुखदुःखे ती स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगते व त्या देहाचा द्रष्टा आपण अभोगता परब्रह्मरूप आहो असा अनुभव घेतल्याने ज्ञानी पुरुष जीवनमुक्त होतो. म्हणून पंचीकरणामध्ये श्रीराम गुरु सांगतात, देहने माथे प्रारब्ध कर्म हूँ पोते अभोक्ता परब्रह्म एम जे जाणे अनुभवयुक्त तिने कहिये जीवनमुक्त. 32 क्रमांकाच्या चौपाईमध्ये श्रीराम गुरु सांगतात, संचित क्रियमाण आणि प्रारब्ध यापैकी संचित आणि क्रियमाण कर्माचा नाश ज्ञानाने होतो. बाकी राहिलेले सुखदुःख भोगरूप तिसरे प्रारब्ध कर्म तर हे देहाच्या शिरावर आहेत, म्हणजे देहाने भोगावयाचे आहे. स्थूल देह त्याचे भोगायतन आहे, इंद्रिये ते भोगण्याची साधने आहेत आणि चिदाभास युक्त अंतकरण हे सुखदुःख भोगरूप जे प्रारब्ध कर्म त्याचे भोगते आहेत. आता प्रारब्ध कर्माचा भोगानेच नाश होतो असे शास्त्रवचन आहे. ज्ञानी किंवा अज्ञानाला प्रारब्ध कर्माने भोग मिळतो, म्हणून त्या प्रारब्ध कर्माचे फल भोगल्यानेच निवृत्त होतात. जरी ज्ञानी देहाची व त्याच्या भोगाची अपेक्षा करीत नाही तरी जोपर्यंत प्रारब्धाच्या भोगाचा वेग आहे तोपर्यंत देहामुळे सुखदुःखादी जे भोग व्हायचे असतील ते झाल्या वाचून टळत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपण टाळत असतो, पण हे कर्म प्रारब्ध कर्म टळत नसते, कारण त्याचे प्रारब्ध कर्म त्यास फळ द्यावयास प्रवृत्त होऊन चुकलेले असते. म्हणून फळ दिल्या वाचून ते निवृत्त व्हावयाचे नाही. जसा एकदा धनुष्यातला बाण सुटला तो परत माघारी घेता येत नाही. आता प्रश्न क्रमांक 233, जीवनमुक्तीमध्ये प्रपंचाची प्रतीती का होते? तर आवरण आणि विक्षेप ह्या अविद्येच्या 2 शक्ती आहेत. त्यामध्ये जीवाला आपल्या कुटस्थ रूप मुख्य आत्म्याचे म्हणजे ब्रह्माचे सच्चिदानंद रूपाने भान होऊ न देण्यास कारण याला आवरण म्हणायचं. आता त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचे भान होऊ न देणे ते आभानापादक आवरण आहे आणि दुसरं ब्रह्म नाही असा निश्चय होणे हे असत्वापादक आवरण आहे. आता पहिल्या आभानापादकाचं दशम असती, पण कोण असती? दशम आहे म्हटल्यानंतर दशम नाही याचं निवारण झालं आणि दशम नास्ती म्हटल्यानंतर असत्वापादक आवरण. आता दशम आस्ती म्हटल्यानंतर असत्वापादक आवरण निघून गेलं, पण आता दशम कोण आहे? 10वा कोण आहे? तर जसं 9 जण यात्रेला निघाले, नदीच्या पलीकडं यात्रा होती, गावालीकडं होतं आणि येत असताना ते म्हणले मोजा आपण किती आहोत. तर प्रत्येक जण आपल्याला स्वतःला सोडून 9 मोजू लागला. ते सगळे रडू लागले. 1 जण हरवला, 10वा हरवला. मग ते एका बाबानं पाहिलं की हे पोरं विनाकारण रडत आहेत. ते म्हणे काय झालं? ते म्हणे आमच्यातलं 1 हरवला. त्यानं मोजून पाहिलं 10 किती होते? 10. 10ला 10 आहेत. ते म्हणे कनेरीची फोक आणा. मग त्यानं एकेकाला मारलं की त्याला म्हणायचं 1 2 3 असं 10वा आणि 10वा आला की दशम तू असती. अशा पद्धतीनं दशम तू आहेस. तसं आवरण शक्तीचा नाश ज्ञानाने म्हणजे दृढ अपरोक्ष ज्ञानाने होतो. यास्तव ज्ञानियास अन्य जन्म प्राप्त होत नाही. आता त्याच्यामध्ये ऑप्शन पहा. तथापि प्रारब्धाच्या बलाने दग्ध धान्यवत विक्षेप शक्ती म्हणजे अविद्या लेश शेष राहते. म्हणजे काय? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचे परिणाम स्थूल सूक्ष्म शरीरे आणि त्यांच्या ठिकाणी होणारा अभिमान व त्यापासून होणारी सुखदुःखे इत्यादी सर्व जगत यास विक्षेप किंवा शोक असे म्हणतात. आता तो अभिमान बाधित ठरला, पण देहपातापर्यंत प्रारब्ध कर्माचा भोग भोगण्यासाठी शेष राहिल्यामुळे जीवनमुक्तीमध्ये प्रपंचाची प्रतीती होते. आता प्रश्न क्रमांक 234, जीवनमुक्तीमध्ये प्रपंचाची प्रतीती कोणत्या प्रकारे होते? तर त्याच्यामध्ये अ ऑप्शन पहा. ज्याप्रमाणे रज्जूचे म्हणजे सर्पाचे ज्ञान झाल्याने भ्रमाची निवृत्ती होते, म्हणजे सर्प भ्रमाची निवृत्ती होते आणि होऊनही पश्चात कंपादिकांची प्रतीती होते, म्हणजे थरथराट त्याच्या अंतकरणामध्ये ती सापाची भीती
हे कंपन राहते. त्याच्यामध्ये ऑप्शन पहा, ज्याप्रमाणे दर्पणाच्या ज्ञानियास प्रतिबिंब दूरवर भासते, म्हणजे आरशामधलं प्रतिबिंब आणि त्याच्यामध्ये दूरवर प्रतीती येते दूरदूरच्या वस्तूची, पण दर्पणीचे दुसरे भासे परिते असे एकची, म्हणजे आरशातलं आपल्याला दुसरं वाटतं पण ते एकच असतं. असं तुकोबराय सुद्धा सांगतात. ज्याप्रमाणे मरुभूमीच्या ज्ञानियास मृगजळ भासते, आता मरुभूमीवर मृगजळाचा भास होत असतो, तद्वत ज्ञानियास जीवनमुक्त अवस्थेत बाधित झालेल्या प्रपंचाची, म्हणजे विचाराने प्रपंच खोटा ठरला तरी प्रतीती होते. आता मृगजळ दिसे साचपणा ऐसे, मृगजळ खरं वाटतं, दिसतं आणि खरं वाटतं, पण खोटियाचे पिसे उर पोडी, खोटंच असतं, पण ते हरीण मागं धावून 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 ते आता त्याचं ऊर फुटतं आणि मरून जातं, कारण त्याला सत्यत्व बुद्धी असते. तसं ज्ञानोबराय सांगतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः, लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांबसा. ब्रह्मज्ञान होऊन परमात्म स्वरूप झाल्यावर अशा पुरुषाकडून होणारी कर्मे त्या पुरुषास बंधन होत नाहीत. मात्र या जन्मास कारणीभूत असलेले जे प्रारब्ध ते शिल्लक राहते, त्याचा क्षय भोगानेच होतो. कर्म ही करीतची आहे, जय करावे हे भावची जाय, तय न करण्याची होय तयाचे केले. माऊलीसुद्धा सांगतात की कर्म करत असताना त्याचा भाव नसतो की हे कर्म करावं, पण त्याचं न करणंच काय होत असतं, ते केल्यासारखं होत असतं. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. आता भलते ही योनी जन्म घेता, निळोबराय सांगतात की कोणत्याही योनीमध्ये जन्म मिळाला, अनुतापे भजे जो भगवंता, अनुतापानं जो भगवंताचं स्मरण करतो, नारायणाचं नाम त्याची गाता वाणिता, दहन संचिता भक्तियोगे, भक्तियोगाने संचित कर्म जळून जातं. यावरी प्रारब्धे भोग येती अंगा, आता प्रारब्ध अनुभवाला येत असताना भोगिता स्मरे जो पांडुरंगा, पांडुरंगाचं जो स्मरण करतो, नित्य स्मरण करतो, निस्तरे प्रारब्धा तो वेगा, म्हणजे प्रारब्धाचा वेग त्याचा लाग चलत नाही. पावे अंतरंगा श्रीहरी, ते अंतरंगात श्रीहरी आहे. जे जे नित्याने आचरत, जे कर्म आपण आचरण करायला लागलो ते ब्रह्मार्पण जे करीत ते कृष्णार्पण ब्रह्मार्पण करत आहेत. अहंकृती न धरी फळकामरहित, फलाची अपेक्षा न ठेवता आणि अहंकार न बाळगता, क्रियमान जाळीत निष्कामता, निष्काम बुद्धीने केलेले कर्म हे क्रियमान कर्माला जाळून टाकतं. याची लागी निळा म्हणे, कर्मपाश तुटती येणे, या पद्धतीनं निळोबराय सांगतात की कर्माचे पाश तुटून जातात. विठोबाच्या नामस्मरणे यातायाती चुकती, विठ्ठलाच्या नामस्मरणानं जन्ममृत्यूचं दुःख येणं जाणं हे संपून जातं. आता प्रश्न क्रमांक 235, बाधित झालेल्या प्रपंचाच्या प्रतीतीविषयी अन्य दृष्टांत कोणता आहे, तर इथं सांगतात, महाभारत कालातील युद्ध प्रसंगी द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर अश्वत्थामादिकांशी युद्ध झाले, तेव्हा सत्यसंकल्पी श्रीकृष्ण परमात्म्याने असा संकल्प केला की या युद्धाच्या समाप्तीपर्यंत रथादी घोडे सहित सर्व सरंजाम जशाचा तसाच राहावा, असे चिंतन करून युद्धामध्ये प्रवेश करते झाले. अशा प्रसंगी अश्वत्थाम्याने अग्निअस्त्राचा प्रयोग केल्याने त्याच क्षणात अर्जुनाचे घोडे इत्यादी भस्मसात झाले. तथापि श्रीकृष्ण परमात्मा हा सारथी असल्याने त्याच्या सत्यसंकल्पाने घोडे रथ आदी पूर्ववत कायम राहिले. तथापि लढाईचे विसर्जन होताच ती सर्व भस्मसात झाली. आता पान क्रमांक 87 वर सिद्धांत पहा, त्याच्यामध्ये ऑप्शन पहा, स्थूल देहरूप रथ आहे. हा जो देह आहे ना, हा रथ आहे. त्याची पाप पुण्यरूपी 2 चक्रे आहेत. हे कर्म आहेत ना, ती पाप आणि पुण्य, तर हे चक्र आहेत. ई ऑप्शन 3 गुण ध्वज आहेत. हे सत्वगुण रजोगुण तमोगुण हे ध्वज आहेत. इडलिंबूचे ई पंचप्राणरूपी बंधने होत. हे 5 प्राण, प्राण अपान व्यान उदान आणि समान हे बंधन आहेत. आता 10 इंद्रिय घोडे आहेत. हे ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे 10 इंद्रिय घोडे आहेत.
शुभाशुभ शब्दादी पंचविषय, हे शब्द स्पर्श रूप रस गंध हे काय आहेत? हे त्याचे रस्ते आहेत. मन हा लगाम आहे, मनरूपी लगाम आहे. बुद्धिरूपी सारथी आहे. सारथी कोण आहे? या रथाला हाकणारी बुद्धी. ओ प्रारब्ध हा त्याचा संकल्प होय. प्रारब्ध रूपी कर्म दे फळ देऊन चुकलेलं आहे ते संकल्प. अहंकार बैठकीचे स्थान होय. आणि आत्मरूपी अर्जुन हा रथी आहे. आत्मरूपी आत्मा, आत्मानं रथिनं विद्धी, हा रथी अर्जुन आहे. त्याचे वैराग्यादी साधन रूप शस्त्र आहे. वैराग्याचंच काय आहे? म्हणून ज्ञान खड्ग घेऊन हाती लिंग देहनाशी, हे ज्ञानाचं शस्त्र घेऊन लिंग देहाचा बाध करायला सांगितलं, त्याला खोटं ठरवायला सांगितलेलं आहे. तर तो रथावर आरूढ होऊन संत संग रूपी रणांगण, इथं रणांगण संत संगत आहे, प्रवेश करता झाला. त्याला गुरुरूपी अश्वत्थाम्याने महावाक्य उपदेश रूपी ब्रह्मास्त्र मारले. सद्गुरुरूपी अश्वत्थामा आहे आणि महावाक्य उपदेश तत्वमसी, ते ब्रह्म तू आहे, हे ब्रह्मास्त्र मारलेलं आहे. तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. त्यायोगे ज्ञानाग्नी उदय झाल्याने, त्या योगानं अहम ब्रह्मास्मी असा ज्ञानाग्नी उदय झाला. त्याच क्षणात देहादी प्रपंचरूपी रथाधिक सर्वांचा बाध झाला. म्हणजे देहाधिक प्रपंच, शरीर श्वास इंद्रिय अंतकरण हे जगत हे भस्मसात होऊन झालेले आहेत. तथापि श्रीकृष्ण रूपी सारथी स्थानी बुद्धीच्या प्रारब्ध रूपी सत्य संकल्पाने, आता कृष्णरूपी सारथीच्या ठिकाणी बुद्धिरूपी प्रारब्ध रूपी काय आहे? सत्य संकल्प आहे. तर या देहादिकांचा नाश संभवत नाही, म्हणजे झालेलाच आहे पण दिसायला लागला. किंतु पश्चातही, म्हणजे ज्याचा नाश होतो तो नाशाचा प्रतियोगी होय. त्या प्रतियोगीची म्हणजे कल्पना नाशामध्ये प्रतीती होते आणि बाधामध्ये प्रतियोगीची प्रतीती होत नाही. किंतु तीन काळ अभाव प्रतीती होते. म्हणजे वर्तमान भूत भविष्य वर्तमान काळामध्ये, हे तिन्ही काळामध्ये आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक एक हरी. इथं जगत कुठे आहे? जगत पूर्वी नव्हतं, आता नाही, पुढं राहणार नाही. पण हरी मागं होता, आता आहे, पुढं राहणार आहे. म्हणून हा नाश व बाध यांच्यामध्ये भेद आहे. देहादिकांची प्रतीती होते, मग किंतु पश्चातही देहादिकांची प्रतीती होते. यालाच बाधितानुवृत्ती म्हणतात. म्हणजे ज्याप्रमाणे कुलालाने म्हणजे कुंभाराने चक्र दंडाने फिरवण्याच्या प्रयत्नाचा त्याग केला असताही, आता त्यानं एकदा फिरवलं चक्र आणि ते चक्र फिरवणं थांबवलं, पण तिची जी पूर्वीची गती आहे त्या गतीनं तो फिरत असतं चक्र. असताही पूर्वीच्या वेगाने ते फिरतच असते. त्याप्रमाणे बाध झाला असताही प्रारब्ध कर्माने देहादिक प्रपंचाची प्रतीती होते. त्याप्रमाणे प्रारब्ध बलाने जे कर्म आहेत ना, त्या देहादिक प्रपंचाची प्रतीती होत राहते, बाध होऊन सुद्धा. त्यास बाधितानुवृत्ती म्हणतात. तर या प्रकारे बाधित झालेल्या प्रपंचाच्या प्रतीतीविषयी दृष्टांत समजावा, इथपर्यंत आपला विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका